नमस्कार. मागच्या वेळेला आपण बघितलेलं होतं की संप्रेषण कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास है ना, बरोबर आहे ना. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं संप्रेषण कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास. त्यानंतर त्याच्या समोरचा भाग हा काही विद्यार्थ्यांना समजलेला नाही. त्यांनी व्हिडिओज बघितले आहेत, सगळं बघितलं, पण त्यांना ते कळलं नाही. म्हणून मी पुन्हा हे रिपिटेशन्स करतो आहे की गटबांधणी आणि जनसंवाद हे काय असतं. आता जनरली गटबांधणी आपण असा हा जर का विचार केला तर गटामध्ये बांधणी काय आहे असं होऊन जातं. बघा मी काय म्हणतोय, म्हणजे गटातली बांधणी काय आहे हे असं येतं, असं बोललं जातं. पण शब्दशः जर का आपण अर्थ न घेता जरा गट बांधणी याच्यावर जर का आपण म्हटलं तर गट म्हणजे टीम आणि बांधणी म्हणजे पूरक, असं 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 त्याचा तो अर्थ होतो. आणि ज्यांनी समान उद्देश, ज्या गटामध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या समान उद्देश, कामगिरी विषयक उद्दिष्ट, पद्धतीची बांधिलकी स्वीकारलेली असते, म्हणजे ती गटबांधणी असते. म्हणजे एकंदरीत जर का आपण त्याच्यावर जर का भाष्य करायचं झालं तर समविचारी विचारांच्या, मतांचा, उद्दिष्टांचा गट म्हणजे गटबांधणी असं आपण म्हणू शकतो. आता मग गटामधील जे काही वातावरण असतं ते विश्वासाचं असतं आणि गटामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची जी काही भावना असतं ती जागृत झालेली असते. म्हणजेच काय झालं एकंदरीत की विचार प्रक्रिया, कल्पना, अनुभव आणि मतामधील विविध गटामध्ये किंवा विविधतेमुळे गटामध्ये जो काही समन्वय साधला जातो ते म्हणजे गटबांधणी होय. मग जर का आपण असा विचार केला की प्रभावी गटाची काय वैशिष्ट्य असायला पाहिजेत, है ना, बरोबर आहे ना. म्हणजे कुठल्या वैशिष्ट्यामध्ये गटाची बांधणी झालेली असली पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची जी उद्दिष्ट आहेत ते स्पष्ट उद्दिष्टे असायला हवीत. त्याच्यानंतर परिभाषित भूमिका असायला हव्यात. आता परिभाषित भूमिका म्हणजे नेमकं काय की स्पष्ट भूमिकेतील व्याख्यामुळे एखाद्या गटातील सदस्यांनी किंवा तिने किंवा कोणत्याही गटात किंवा कोणत्याही प्रकारचं योगदान देणे अपेक्षित आहे. आणि जर का ते देतच नसेल, कोणी वेळ देईल, कोणी पैसा देईल, कोणी सुझाव देतील, कोणी सुविचार देतील, म्हणजे एकंदरीत आपला विचाराचा मतप्रवाह त्या ठिकाणी ठेवतील आणि ते परिभाषित होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे मोकळे आणि स्पष्ट संभाषण. आता निर्णय घेताना किंवा गट ज्या विशिष्ट कृतीसाठी काम करत आहे त्याच्यासाठी समजा महत्त्वाचं जर का असेल तर 7 Cप्रमाणे, संभाषणाच्या 7 Cप्रमाणे प्रभावी गटकार्यात सुद्धा ते लागू असतं. म्हणजे विश्वास निर्माण करणे, वाद कमी करणे आणि बदल करण्यासाठी सुद्धा जी काही मोकळे आणि स्पष्ट संभाषणाची जी काही मदत असते ती सर्वसामान्यपणे निरोगी आंतरवैयक्तिक नातेसंबंधातील हे संभाषण सगळ्यात महत्त्वाचं आणि इफेक्टिव्ह ठरेल. प्रभावी निर्णय प्रक्रिया, बरोबर, जे काही मी निर्णय घेतो आहे ते कसं असायला पाहिजे, योग्य रीतीचं असायला पाहिजे. म्हणजे नुसतं स्वतःच्या पुरती निर्णय घेणं तर दुसऱ्याला त्याचा अपव्यय होत असतो. म्हणून सर्वसंमतीनुसार जर का आपण निर्णय घेत असू, त्या निर्णयाची प्रक्रिया आपण जर का करत असू तर ते सगळ्यात महत्त्वाचं असेल. आणि ज्या काही समस्या येत असतात ना त्या समस्या सर्वानुमते जर का निर्णय घेतलं तर त्या समस्येचं हल होत असतं. पण एकमताने जर का निर्णय घेतला आणि तो जर का फसला तर त्याचं सगळ्यात मोठं अपेक्षण त्या निर्णय घेणाऱ्यावर येत असतं. म्हणून प्रभावी निर्णय प्रक्रिया असणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. संतुलित सहभाग. आता गटाच्या कामामध्ये जे काही सर्व सदस्य असतील ते वर्चस्व प्रस्थापित न करता सहभागी होणे अपेक्षित असतं. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या गटामध्ये वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या भाषेचे जर का लोक समजा एकत्रित आले, ते एकत्रित आल्यानंतर सुद्धा जे काही प्रस्थापित करत असतील आणि समजा ते वर्चस्व प्रस्थापित करत असतील असं नको व्हायला. सर्वांनी सर्वमतानी संतुलित, ज्याला आपण बॅलन्स म्हणतो, बरोबर, बॅलन्स सहभाग असला तर तो कधीही कुठेही अपघातिक नसतं. पण जर का अनबॅलन्सिंग झालं तर अपघात मात्र नेमका घडून येईल. बहुमूल्य विविधता. आता विचार प्रक्रिया, कल्पना, पद्धती, अनुभव या मतामध्ये जे काही विविधतेमुळे गटकार्यामध्ये जो काही समन्वय निर्माण होतो त्यामध्ये सदस्याची जी काही व्यक्तिगत पार्श्वभूमी, कार्यक्षमता आणि कुवत काही असली तरी प्रभावी गटाद्वारे सदस्यामुळे गटाला प्राप्त होणाऱ्या बलस्थानाची दखल घेतली जातं. आणि हेच सगळ्यात बहुमूल्य विविधता, सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या प्रभावी गटाची आहे.
आता मतभेद हाताळणे. आता एखाद्या वेळेस एखाद्या विचारावर मतभेद होऊ शकतो, पण तो व्यक्ती कधीही वाईट नसतो, पण त्या व्यक्तीला त्या मताच्या आधारावर वाईट केलं जातं, हे लक्षात ठेवा. गटामध्ये नेमकं कसं होतं, जेव्हा आपण म्हणतो ना गुटबाजी हा शब्द जेव्हा येतो, तेव्हा स्वतःच्या प्रॉफिटसाठी मला स्वतःला काय करता येईल याच्यावर सर्वात जास्त जो व्यक्ती भर देतो तो नेमका मतभेदिक असतो असं म्हटलं जातं. म्हणून मतभेद हाताळणं सुद्धा हे तितकंच महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे गटामध्ये. सकारात्मक वातावरण निर्माण करायला पाहिजे. म्हणजे गटातील वातावरणामध्ये जे काही विश्वासाचा किंवा मोकळेपणाचं जे काही असेल ते प्रयत्न केले पाहिजेत. आणि सकारात्मक वातावरण म्हणजे गट सदस्यांना एकमेकांना समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. नातेसंबंधातील सहकार्य म्हणजे एकत्र येऊन काहीतरी करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक कौशल्य, ज्ञान आणि नैपुण्याची जी काही गरज असतं ती पूर्ण जाण गट सदस्यांना असते आणि त्यामुळे त्या उद्देशाची किंवा गटाची स्थापना केली जाते. या उद्देशाच्या अनुषंगाने काम करण्याची इच्छा आणि मग नंतर नेमका उत्साह हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतो. सर्वसमावेश नेतृत्व नक्कीच गटाचं जे काही काम असेल ते सामूहिक असल्यामुळे स्थितीजन्य सर्वसमावेश नेतृत्वाच्या मदतीने त्याचे कार्य उत्तमरित्या चालतं आणि गटप्रमुखाच्या सदस्यांना स्वतः निवडलेल्या मार्गावरून चालण्याचा उद्युक्त करण्यापेक्षा त्यांना सोबत घेऊन चालण्याची जी काय गरज असते ते प्रभावी गटाचं असते. त्यानंतर आपण बघूया की या उद्योग संस्थेतील गटाचा प्रकार काय काय आहे. तर एक आहे, सगळ्यात पहिला प्रकार आहे की प्रकल्प गट. आता प्रकल्प गट म्हणजे काय की एखाद्या विशिष्ट प्रकल्पाचा पूर्ण करण्यासाठी प्रकल्प गटाची जी काही स्थापना करण्यात येतो त्याला प्रकल्प गट असं म्हणतात. आता तुम्ही प्रकल्प गट हा शब्द न ऐकता प्रोजेक्ट व्ह्यूज, प्रोजेक्ट ग्रुप्स हा शब्द ऐकला असेल, है ना. आता हा प्रोजेक्ट ग्रुप म्हणजेच प्रकल्प गट असा होय. म्हणजे त्यामध्ये जी काही स्थापना केली जातं सर्वसामान्यपणे तो पूर्ण प्रकल्पासाठी असतो आणि एकदा जर का तो प्रकल्प संपला म्हणजे ते पूर्ण कार्य झालं, काम पूर्ण झालं की त्या प्रकल्प सुद्धा हा काय तो बरखास्त होतो किंवा संपुष्टामध्ये येतो. त्यानंतर दुसरा प्रकार हा आहे की स्वनिर्देशित कार्यगट. महत्त्वाचा आहे बरं हा खूप. म्हणजे स्वनिर्देशित गटाची जेव्हा नेमणूक किंवा निर्मिती होतं ती व्यवस्थापकाकडून केली जातं. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात मुख्य भूमिका जर का कोणी निभवत असेल तर तो व्यवस्थापक निभवत असतो. म्हणजे एखादी प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित येणारी व्यक्ती स्वेच्छेने हा गट तयार करत असतो. होतं ना की व्यवस्थापनामध्ये किंवा कुठेही सुद्धा एखादी समजा खूप मोठी समस्या निर्माण झाली तर त्या ठिकाणी जो कोणी वरिष्ठ असतो तो वरिष्ठ सगळ्यांना घेऊन जातो. आता पहा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा आता हे कोविडची जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या निर्मितीमध्ये या कोविड परिस्थितीमध्ये जी काही संभावना निर्माण झाली आणि समजा त्या ठिकाणी समजा तुमच्या घरी समजा एखादी लग्न असेल तर सगळे लोक व्यवस्थित बसतात. कारण की आधी कसं होतं की कुठल्याही लोकांना बोलवायसाठी कुठलीही अशी म्हणजे त्याच्यावर बंदी नव्हती. पण आता 100 लोक किंवा 50 लोकच फक्त बोलवायचे आहेत तर नेमके कोणते बोलवायचे है ना, बरोबर आहे ना. तर याच्यावर व्यवस्थित चर्चा होतं आणि ती चर्चा म्हणजे स्वनिर्देशित चर्चा आहे की कोणाला काही वाईट नको वाटू द्या किंवा कोणाला काही नाही. कारण की ही अशी परिस्थिती अशी झाली म्हणजे एकंदरीत परिस्थिती बरोबर समस्या आणि समस्या बरोबर परिस्थिती आणि तो योग्य निर्णय म्हणजे स्वनिर्देशित कार्यगट होय. त्यानंतर आपण बघूया की प्रभावी सदस्याचे गुण कोणते कोणते आहेत. आता प्रभावी सदस्याचे गुण कोणते कोणते आहेत की त्याच्यामध्ये विश्वासार्थ असायला पाहिजेत. नंतर रचनात्मक संभाषण असायला पाहिजेत. सक्रिय श्रोता असायला पाहिजेत. पुढाकार आणि प्रेरणा या गोष्टी त्यामध्ये असायला पाहिजेत. आता पुढाकार आणि प्रेरणा म्हणजे नेमकं काय की चांगल्या गटसदस्य गटाच्या मीटिंगसाठी जी काही तयारी करून येईल आणि चर्चामध्ये संपूर्ण सहभाग करता येईल त्या कामामध्ये त्याला पूर्णपणे झोकून देता आलं पाहिजेत आणि ज्या काही गोष्टी असतील त्या घडाव्यात यासाठी पुढाकार घेऊन मदतसुद्धा तितकीच करून देण्याची त्याची शाश्वती असायला पाहिजे. आणि हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. वाटून घेण्याची किंवा देण्याची मानसिकता. एखाद्या वेळेस एखादी कार्य आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागतं, वाटावं लागतं किंवा एखाद्या वेळेस एखादी कार्य स्वतःवर सुद्धा घ्यावं लागतं अशी मानसिकता त्यामध्ये असायला पाहिजे. सहकार्य आणि मदत करण्याचा स्वभाव हे तर जगजाहीर आहे. आजच्या याच्यामध्ये आपण बघितलं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या म्हणीप्रमाणे आपण समजा लोकांना मदत केली तर लोक सुद्धा आपल्याला मदत करतात. आणि जर का असंही होतं की एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतो म्हणून त्याचा काही व्हॅल्यू नसतो. हा सुद्धा तितकाच प्रभावीपणे प्रकार आपल्याला दिसून येतो. पण ते जर काही असेल तरी सहकार्य आणि मदत करण्याचा स्वभाव हा नेहमी असायला पाहिजे. लवचिकता आणि अनुकुशल क्षमता.
आता गटामध्ये अनेक बदलत्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं आणि अनेकदा त्यांच्यामध्ये बदल सुद्धा करून घ्यावा लागतो. म्हणजे चांगलं गटसदस्य बदलत्या परिस्थितीत जुळवून घेतात आणि काहीतरी जे काही नवीन प्रयोग असतील ती कामाची दिशा बदलवत असते. म्हणजे जे काही तुम्ही नवीन प्रयोग करत असता ती त्या कामाची दिशा बदलवत असते. आणि ही लवचिकता आणि अनुकूल क्षमता असणं, हा गुण असणं खूप महत्त्वाचं आहे. गटाशी बांधिलकी असायला पाहिजे नक्कीच. जर का आपण त्याच्याशी बांधिलकीमध्ये नसू तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. समस्या सोडविणारा असायला हवा, परंतु समस्या निर्माण करणारा नको. बरोबर. पण आजच्या जगामध्ये सगळ्यात जास्त समस्या निर्माण करणारे जास्त आपल्याला गटामध्ये दिसून येतात, है ना. एखादी व्यक्तित्व केलं तर त्याने ते व्यक्तित्व बरोबर केलं नाही असं म्हणून त्याच्यावर ताशारे ओढण्याचा हा प्रयत्न करण्यात येतो. परंतु समस्या सोडविणारा हा जो गुण आहे, हा गुण जर का असेल तर त्याला कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये हा गुण असणं खूप जरुरी आहे. कुठला? तर इतरांचा आदर व पाठिंबा देणं. हा एक व्यवस्थापक या नात्याने, मी नेता बोलणार नाही, एक व्यवस्थापक या नात्याने, ज्येष्ठ या नात्याने त्यांनी इतरांचा आदर करायला पाहिजेत आणि तो आदर आणि त्याच्यासोबतच निर्माण झालेल्या समस्यासाठी स्वतः पाठीशी उभं राहायला पाहिजेत. हा जर का गुण असेल तर ती जी संस्था आहे, ते जे व्यवस्थापन आहे ते कधीही खाली जाणार नाही, तुटणार नाही, मोडणार नाही. मग गटामधील वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना हाताळण्याचं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य कशा पद्धतीचं आहे ते बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता भिन्न विचार, विभिन्न विचारसरणी आहे ना, ज्याला आपण डिफरंट ऑफ द लँग्वेजेस असं म्हणतो. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही विचारसरणी आहे ती खूप भिन्न, म्हणजे प्रत्येकाची विचारसरणी सारखी असू शकत नाही. मग या सगळ्या विचारसरणीमध्ये आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे. मग त्यासाठी नेमकं काय असायला हवं? तर हुकुमशहासारखे लोक असतील तर ते हुकुमशहासारखे लोक असतील तर त्यांना आपल्याला कशा पद्धतीने, कुठल्या पद्धतीने त्यांना हँडल करायचा. एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती असा असतो की त्याला असं वाटते की नाही बा, मी जे सांगतो आहे, मी जे बोलतो आहे ते सगळं बरोबर आहे. आता तो व्यक्ती त्या ठिकाणी असल्यामुळे त्याला असं वाटणं साहजिक आहे. कारण काय की त्याच्या हातामध्ये सत्ता आहे किंवा सत्ता नाही आहे, या दोन्ही भाग असू शकतात. परंतु हुकुमशाही असणाऱ्याला आपणाला धाड दपक दाखवून कोणतेही काम आपण करू शकत नाही. किंवा एखादी व्यक्ती समजा खूप फडकट स्वभावाचा असेल, इतराचा अपमान करण्यापर्यंत त्याची मजल जात असेल, तर अशा व्यक्तीला प्रत्युत्तर द्यायचंच नसतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला सगळं माहीत आहे असे म्हणणारे सुद्धा खूप लोक आहेत, है ना. बरोबर आहे ना. एखाद्या वेळेस होऊ शकतं की त्याला ती माहिती असेल, परंतु प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीची प्रत्येक माहिती असू शकत नाही. माना डोलवणारे लोक, आता माना डोलवणारे लोक हे कसे असतात की ते प्रत्येक गोष्टीशी सहमत असतात. त्यांना असं वाटत असतं की बा आपल्याला काय करायचं आहे, तो समोरचा व्यक्ती म्हणत आहे ना, मग म्हणत आहे म्हणजे ठीक आहे, ओके, इट्स ऑल राईट, बिलकुल प्रोसेस आपण करूया. म्हणजे माना डोलवणारे लोक सुद्धा असतील, निष्क्रिय व्यक्ती असतील, म्हणजे त्याला काही घेणं देणंच नाही आहे त्या गटामध्ये. बरोबर. तो फक्त एक व्यक्ती म्हणून तिथे उपस्थित आहे, परंतु कुठलेही त्याच्यात हालचाली नाहीत. म्हणजे काय आजूबाजूला नेमकं काय घडत आहे याविषयी सुद्धा तो खूप उदासीन असेल आणि ते सगळं निर्विकार व भावहीन असतील, म्हणजेच निष्क्रिय व्यक्ती होत. त्याच्यानंतर पाळा वाचणारे लोक, म्हणजे जे लोक नकारात्मक वृत्तीचे असतात. पहा मी काय म्हणतो आहे, जे लोक नकारात्मक वृत्तीचे असतात ते रोज पाळा वाचणारे असतात गटामध्ये. म्हणजे एखाद्याने जर का चांगलं काम केलं तरी त्याला ते चांगलं वाटत नाही, एखाद्याने वाईट केलं तर मग तर प्रश्नच नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे लोक असतात त्यांचा दुसऱ्यांवर कोणताही विश्वास नसतो आणि ते निराशावादी असतात. आपल्याविषयी काही कोणी गप्पा करत आहेत का, कोणी गोष्टी करत आहेत का, कोणी आपल्याविषयी चर्चा करत आहेत का, हा समस्या नेमका त्या लोकांमध्ये वारंवार येत असतो. त्या कारणाने त्यांची नजर सतत चारीकडे फिरत असते आणि ते कानोसा घेत असतात. म्हणजेच त्याला म्हणू आपण की पाळा वाढवणारे लोक. तर अशा लोकांना सुद्धा व्यवस्थापनामध्ये छोटे मोठे बदल करून त्याच्यावर कंट्रोलिंग करणं खूप जरुरी असतं. तक्रारी करणारे लोक, आता तक्रारी करणाऱ्या लोकांचं असं मत असतं की आपल्या मनासारखं काही घडत नाही, म्हणून जास्तीत जास्त ते तक्रार करत असतात आणि त्या तक्रारीवर निवारण सुद्धा होत असतं. रागीट लोक, आता हा स्वभावच आहे आजच्या काळामधला सगळ्यात वाईट जर का कुठला स्वभाव असेल तर रागीट, है ना. बरोबर आहे ना. मग
कसं होतं की एखाद्या व्यक्तीला समजा त्याच्या मनाप्रमाणे होत नसेल तर मग तो कुठे ना कुठे राग काढतो. बरोबर आहे की नाही? आता समजा सासूचं आणि सुनेचं पटत नसेल तर सून त्या आपल्या स्वतःच्या मुलाला दोष देते आणि सासू जी असते ती आपल्या स्वतःच्या मुलाला दोष देते, आहे ना? बरोबर आहे ना? म्हणजे रागीट लोक अशा प्रकारे आपला राग हा व्यक्त करत असतात. त्यानंतर आपण असं बघूया की जनसंवाद किंवा लोकसंवाद म्हणजे नेमकं काय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशिष्ट व्यक्ती समूहाला संदेश देण्याच्या प्रक्रियेलाच आपण काय म्हणू, जनसंवाद आपण असं म्हणू. म्हणजे एकंदरीत व्यावसायिक संघटनेमध्ये व्यवस्थापकाला जनसंवाद जो काही करावा लागतो त्या व्यवसायातील कर्मचाऱ्याच्या समूहाला त्याच्या कार्याबद्दल मार्गदर्शन करावं लागते. म्हणजेच एकंदरीत काय झालं की ज्याप्रमाणे व्यक्ती हा समाजप्रिय प्राणी आहे किंवा समाजाचा एक अविभाज्य व महत्त्वाचा घटक आहे, त्याचप्रमाणे व्यावसायिक संस्था देखील समाजशील घटक आहे व त्याचा समाजाप्रती विविध जबाबदाऱ्या किंवा दायित्व आहे. कारण व्यावसायिक संघटना ही समाजात राहत असतं आणि सामाजिक घटकाच्या आधारे नफ्याची प्राप्ती करत असतात. आता आपण त्याच्या आणि त्याचप्रमाणे व्यावसायिक संस्थांना समाजाला काय हवं, त्यांच्या समस्या काय असतील, त्यांच्या मागण्या काय असतील किंवा त्यांच्या गरजा काय असतील ते वेळोवेळी अंमलबजावणी हवी. कारण समाजाचा खर्च हे व्यावसायिक संस्थाचे सगळ्यात महत्त्वाचं उत्पन्न असतं. वेगवेगळ्या ऑथरनी वेगवेगळ्या परिभाषा केलेल्या आहेत, व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातलं आपण बघूया की जनसंवादाच्या बाबतीमध्ये पीटरसन यांच्या मते ते काय म्हणतात ते बघूया. प्रोफेसर पीटरसन असे म्हणतात की जनतेचा किंवा जनतेला ग्राहक, कर्मचारी व सर्वसामान्य याची जी काही सद्भावना असेल किंवा मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी व्यावसायिक व्यवस्थापनेने केलेले प्रयत्न म्हणजे जनसंवाद होत. कौन्सिल्स ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ द पब्लिक रिलेशन्स इंग्लंड या संस्थेच्या मते जनसंवाद म्हणजे संस्था आणि जनता यांच्यामध्ये जे काही परस्पर समजूत निर्माण करून एकमेकांना समजून घेण्याची जी काही वृत्ती असेल ती टिकावी, परंतु सातत्याने केलेले जाणीवपूर्ण तसेच योजनाबद्ध प्रयत्न म्हणजे जनसंवाद होत. प्रोफेसर डॉक्टर बॅरेज असे म्हणतात की जनतेला आपल्या ज्या काही क्रिया आणि प्रवृत्ती आहे यात बदल घडवून आणण्यासाठी दिली जाणारी माहिती म्हणजे जनसंवाद होय. आता याच्यामध्ये खूप त्यांनी एक म्हटलं की ज्या काही क्रिया असतील आणि जी काही प्रवृत्ती असेल त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी म्हणजे एखाद्याची समजा एखादी चोर असेल तर त्याची ही जी प्रवृत्ती आहे चोरीची ती जायला पाहिजेत, म्हणजे त्याला शिक्षा न करता जायला पाहिजेत. त्यासाठी जो काही आपल्याला बदल करावा लागेल, त्याच्याशी जे काही आपल्याला समुपदेशन करावं लागतील, जे काही त्याला सांगावं लागेल, जे काही बोलावं लागेल आणि हे सगळं बोलत असताना त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पटवून देणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत जनतेला आपल्या ज्या काही क्रिया असतील किंवा प्रवृत्ती असेल यात बदल घडवून आणण्यासाठी दिली जाणारी माहिती म्हणजे जनसंवाद होय. आता प्रोफेसर जॉन मेरिडिस असे म्हणतात की लोकांचे आपल्याबद्दलचे जे काही मत आहे ते चांगले होण्यासाठी केलेली कोणतीही बाब ही लोकसंवादामध्ये येत असतं. बरोबर आहे. म्हणजे लोकांनी आपल्याबद्दलचं जे काही मत असेल चांगलं किंवा वाईट ते होण्यासाठी केलेली बाब ही लोकसंवादामध्ये येत असतं. प्रोफेसर मॅक्स ॲडलर असे म्हणतात की जनसंपर्काचं जे काही उद्दिष्ट आहे हे वस्तूची विक्री करणे हे नसून कंपनीत अनुकूल प्रतिमा निर्माण करणे हे असते. म्हणजे नुसतं माल विकून जास्तीत जास्त नफा कमवणं हे नसतं, तर जी काही कंपनी असेल तिची जी काही अनुकूल प्रतिमा असेल ती प्रतिमा कशा पद्धतीने जास्तीत जास्त आपल्याला वर नेता येईल, त्याचा म्हणजे प्रगती करता येईल ती म्हणजे जनसंपर्क होय असं मॅक्स ॲडलर असे म्हणतात. म्हणजे साध्या शब्दामध्ये जर का आपल्याला सांगायचं झालं तर समाजामध्ये वावरताना सामाजिक आणि स्वय कार्याची जी काही अंमलबजावणी करण्याच्या हेतूने सामाजिक घटकाशी जे काही साधलेले क्रियात्मक संवाद आहेत ते म्हणजे जनसंवाद होत. मग याचे मूलभूत तत्वे कोणते आहेत? जनसंवादाचे मूलभूत तत्वे कोणते आहेत? तर योग्य विषय असायला हवा. बरोबर. म्हणजे तुम्हाला योग्य विषय म्हणजे कसं होईल की जनसंवादासाठी योग्य विषय असणे हे खूपच गरजेचं आहे. म्हणजे जनसंवादासाठी विषयाची निवड करताना संदेशदात्यांनी अशी विषयाची निवड करायला पाहिजेत की जेणेकरून तो विषय जो आहे तो सर्वांना समजला पाहिजे. मग त्या विषयाचा अभ्यास करणे खूप जरुरी आहे.
की जो काही विषय असेल, आता तुम्ही एक बघितलं असेल की पूर्ण जग हे कोविडचा अभ्यास करतो आहे आजच्या याच्यामध्ये. त्या कारणाने बाकीचे जितके काही आजार आहेत ते सगळेच्या सगळे आजार मागे पडलेले आहेत. पहा, म्हणजे विषय कोणता आहे? कोविड-19 कसा झाला, काय झाला, कशामुळे झाला, त्याच्यावर आपण प्रिव्हेंटिंग काय करू शकतो, कशा पद्धतीने आपण लोकांचं जीवन वाढवू शकतो, त्यांच्यापासून आपण त्यांना कसं परावृत्त करू शकतो, याच्यावर तुम्ही समजा गेलेत ना तर हजारो लोक, लाखो लोक तुम्हाला काही ना काही त्याच्याविषयी सांगताना दिसतील. म्हणजे एकंदरीत सध्या कोविड-19चा हा विषय आहे आणि तो विषय हा कसा आहे? अभ्यासपूर्वक आहे. म्हणजे समस्या निर्माण झाल्याबरोबर जनसंवादामध्ये त्या विषयाचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही हे बघतच असेल, सारं जग त्याच्या मागे लागलेलं आहे की त्याची वॅक्सिन कोणती राहील, काय राहील, किती % नफा देईल, काय देईल, कसा देईल, कोणत्या पद्धतीने देईल, बरोबर आहे ना? म्हणजे एकंदरीत विषयाचा अभ्यास असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर योग्य उदाहरणाचा वापर करणं सुद्धा हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे जनसंवादाचं जे काही महत्त्वाचं जे तत्त्व आहे ते तुम्ही कशा उदाहरणाच्या द्वारे तुम्ही त्याचा वापर करता की जेणेकरून जो काही तुम्हाला संदेश द्यायचा आहे तो संदेश त्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते समजू शकतील. पूर्वनियोजन प्रश्नच नाही. तुम्हाला समजा एखाद्या वेळेस एखादी गोष्ट जर का कोणाला सांगायची असेल तर ती पूर्वनियोजित असायला पाहिजेत. म्हणजे संदेशदात्याने काय बोलावे, कसे बोलावे, का बोलावे, कुणाशी बोलावे, केव्हा बोलावे आणि कुठे बोलावे, जसं आपण नियोजन करतो ना, त्याचप्रमाणे हे सुद्धा तसंच आहे की किती बोलावं, का बोलावं, कशासाठी बोलावं, कोणासाठी बोलावं, केव्हा बोलावं आणि कुठे बोलावं याची पूर्वतयारी करून ठेवणं म्हणजे पूर्वनियोजित असायला पाहिजेत. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आहे. नोट्स तयार करणे, जे काही तुम्हाला सांगायचं आहे त्यात तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे, कशासाठी सांगायचं आहे, कोणत्यासाठी सांगायचं आहे, कोणत्या लोकांसाठी सांगायचं आहे, कोणत्या लोकांना तुम्ही संवाद देतात, कोणत्या भाषेमध्ये तुम्ही त्याला संवाद देतात, याचं पूर्णपणे रायटिंगमध्ये नोट्स तयार करून ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आनंदी व आत्मविश्वासाने श्रोत्यासमोर जावं लागेल, है ना. समजा कितीही दुःख असेल तरी जनसंवाद साधत असताना किंवा संवाद साधत असताना तुम्हाला तुमचा चेहरा हा हसराच ठेवावा लागते. काही तुम्ही बघितलं असेल की मेरा नाम जोकर या सिनेमामध्ये खूप जुना पिक्चर आहे, 1972-73चा पिक्चर आहे, राज कपूर प्रोडक्शनचा. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जेव्हा तुम्ही लोकांच्या समोर जाता, एक जोकर या नात्याने जेव्हा तुम्ही लोकांच्या समोर जाता तेव्हा तुम्हाला तुमचं असलेलं विपरीत दुःखसुद्धा बाजूला ठेवून तुम्हाला समोर जावं लागतं. त्या सिनेमामध्ये असं दाखवलं गेलेलं की जो जोकर असतो त्याची आईचा मृत्यू झालेला असतो आणि हे त्याला माहीत असते. हा मृत्यू झालेला माहीत असून सुद्धा, म्हणजे हे सगळं दुःख असून सुद्धा तो श्रोत्यांच्या समोर त्याचा जो काही जॉब असेल, हसवण्याचा जॉब असेल, हसण्याचा जॉब असेल, आनंदी ठेवण्याचा जॉब असेल, पण हा कितीही दुःखी असला तरी तो त्या समोरच्या श्रोत्यांना आनंदी ठेवायचा आणि आत्मविश्वासाने आनंदी ठेवायचा तो प्रयत्न करतो. म्हणजे एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व हे सुद्धा असू शकते जनसंवादामध्ये की तुमचा आत्मविश्वास किती आहे आणि तुम्ही किती आनंदी जनसंवाद करू शकता. तणावमुक्त संभाषण, नक्कीच जे काही तुम्ही संभाषण करत आहात ते कसं असायला पाहिजे, तणावमुक्त असायला पाहिजेत. नाहीतर समजा तुम्ही समोरच्या व्यक्तीला समजा दाट दपट करत असाल तर ते जनसंवाद होऊ शकत नाही आणि त्या जनसंवाद होणार नाही. म्हणजे काय झालं की अरे यार, हा समोरचा व्यक्ती आपल्याला दाट दपट करतो, त्याच्यानंतर तिथे कोणीच जाणार नाही, बरोबर आहे ना. आणि कुठलीही गोष्ट न चुकता सुद्धा जर का दाट दपट करत असेल तर ते तणावमुक्त होऊ शकत नाही. म्हणून संभाषण करत असताना ते तणावमुक्त असायला पाहिजे. योग्य विनोदाचा वापर करणे, आता प्रत्येकालाच हे जमत नाही, दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे कुठल्या वेळेला कुठला विनोद करायचा हे सुद्धा जमायला पाहिजेत. नाही तर असंही असतं की एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर हसला तर तू का हसलास असंही होतं बरं. म्हणून विनोद करत असताना सुद्धा हे तितकंच महत्त्वाचं तत्त्व आहे. विषयाची योग्य मांडणी व निष्कर्ष हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या विषयाच्या बाबतीमध्ये तुम्ही जनसंवादाच्या समोर बोलत आहात, संवाद तुम्ही करत आहात, लोकांच्या समोर तुम्ही बोलत आहात, त्याच्यामध्ये त्याची ती योग्य मांडणी असायला हवी आणि त्याच्यासोबतच त्याचा निष्कर्षसुद्धा असायला हवा. ठराविक वेळेच्या आतमध्ये सगळं झालं पाहिजे. नाहीतर मग एखाद्या वेळेस समजा लोक खूप मिळाले तर मग आपण असं करतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण ते त्यांना सांगत बसतो आणि समोरचा व्यक्तीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मग त्रासदायक असं निर्माण होईल. त्याच्यानंतर आपण एक बघूया की एक जनसंवादक म्हणून व्यवस्थापकाची भूमिका व गुण काय काय आहेत. याच्यावर मला 2-3 विद्यार्थ्यांनी म्हटलं की सर थोडंसं याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगाल तर बरं होईल. तर मी एक सांगतो आहे की एक जनसंवादक म्हणून व्यवस्थापकाची भूमिका व गुण नेमकं काय असेल.
तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची बुद्धिमत्ता त्याला असायला हवी, सगळ्यात महत्त्वाचा गुण. उत्तम आरोग्य असायला हवं. त्याच्यानंतर उमेद व्यक्तिमत्व असायला हवं. व्यवस्थापकीय कौशल्यसुद्धा त्यांच्यामध्ये असायला हवं. तांत्रिक ज्ञान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये, ते असायला हवं. दूरदृष्टी असायला हवी. वेळेचं योग्य नियोजन त्यांना करता यायला हवं. मानसिक संतुलन असायला हवं. समस्या सोडवण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता त्यांच्यामध्ये असायला हवी. चारित्र्यवान तर असायलाच पाहिजेत. मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करायला पाहिजेत. मधुर वाणी असायला पाहिजेत. सूचनाची योग्य मांडणी त्यांना करता आली पाहिजेत. हा गुण सगळ्यात महत्त्वाचा आहे. सूचनांची योग्य मांडणी करणं हा गुण त्या व्यवस्थापकाला असायला पाहिजेत. तेव्हाच जनसंवादक खूप योग्य प्रकारे होईल. मग ही ती त्याची जी भूमिका आहे किंवा ही जी गुण आहे, हा गुण सगळ्यात महत्त्वाचा आहे. योग्य माध्यमाचा वापर केव्हा कसा व कुठे करायचा हे असायला हवं. पुनरावृत्ती वारंवार तेच सांगणं हे त्याला टाळायला पाहिजेत. विनोदाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करायला पाहिजेत. हे सगळे गुण त्या व्यक्तीमध्ये असायला पाहिजेत. ओके देन, थँक्यू.